हा तुमच्या बाच्याचं लगीन झालं, माझ्या भावाचं लगीन कधी व्हायचं? एखादी नवरी बघा की. तुझ्या भावाला नवरी बघायची आहे? मग अगं परवा काय झालं माहित नाही का? काय काय झालं? अगं त्याला नवरी बघायला नेलतो हा आणि तिथं बसलो आम्ही आत घरात आणि मुलगी डायरेक्ट आली आणि त्याच्या पायात पडायला लागली की. का बरं? आता का माहिती ह्यानं हळूहळू 100ची नोट दिली त्या मुलीला. आता बघ, मग काय सासरा समजली का काय? मग काय सासरा समजले आणि म्हटला भाऊजी उठा 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 इथनं, पोरगी माझ्या पाया पडायला लागल्या. निघून आलो की बाहेर. परत म्हटला भाऊजी हिनं मला काय सासरा समजली वाटतं. अहो बाई, म्हणून तुम्ही असं केलंय? मग त्यासाठी बघायचं बंद केलं काय तुम्ही? अगं त्याच्यासाठी नाही, तुझ्या भाऊच्या टाळावर केस एक केस आहे का? हा आणि पोरगी बघा म्हणते. तुमच्या टाळावर लय येते का? दोन्हीकडे टक्कल पडलाय की. मग माझ्या टाळावर त्यावेळेला होती की हिप्पी होती. होय. हा निवांत 35 वय झालं तरी पोराला घरात बसवून ठेवलंय ना. आता मला म्हणते पोरगी बघा पोरगी बघा. मग करिअर घडवा का आधी लगेच करून टाका? मग आता करिअर घडून किती वर्ष झाले की. हा अवघड झालं की. बघा म्हणलं की एवढं तुम्ही हाणलं रान, ती बरं झालं. रान हाणलं म्हणजे तू सारखं मला म्हणतेस की माझ्या भावाला पोरगी बघा भावाला पोरगी बघा. मग म्हणाय नको का दुसऱ्याची लग्न करायला बघताय? मग आमच्या भावाचं केलं काय होतंय? मग दुसऱ्याची लग्न म्हणजे ते यामध्ये केलं. तुझा भावा झालं वय टाळूवर एक केस आहे का? इमानतळ झालंय की. होय. एखादी इमान पळल की त्या टाळूवरनं. हा आणि तुमच्या नाही काय टाळवर? तुमच्या टाळवर इमान तळाच्या वरचं दोन्हीकडनं दोन इमान जाते, तिकडून एक इकडून एक. अगं इमान यात येऊन घुसतील क्रॅश होतील की. दोन्हीकडनं दोन जाते ती की. असं झालं यम. यम मग माझं आता झालं गेलंय, तुझ्या भावाचा अजून व्हायचं आहे. मग त्याचं वया जायसाठीच म्हणती बघा एखादी. हा बघा ना, असं आपण खोबरं करून घेतो की. लय तुमचं खोबरं झालं, खावा ते खोबरं. खोबरं खायचं म्हणजे तू खोबरं खायलाच लावा लागलेस. तुझ्या भावाला नेलं, मुलगी दाखवली की डायरेक्ट पोरी येते तर त्याच्या पायाच पडते. आमच्या भावाचे माप काढू नका तुम्ही. हा तुझ्या भावाची माप काढू नका. परत जर मला सांगितलं तुझ्या भावाला पोरगी बघा, नाहीतर माझंच लग्न करून घेईन मी. होय का? मग बस बोंबलं. तुमचं ती मधलं यम मधलं राहिलंय ते निघून जाईल सगळं. हा अरे तसंच व्हायला लागलं कंडिशन. तुझ्या भावाला मुलगी बघायला गेली की तुझ्या भावाचे पाया पडतात पुरी आणि मला असंच बसवतात. मग तुमचं झालंय की तुमची आता लग्नाला आली ती. माझ्या लग्नाला येऊ पण माझं इज्जत जात नाही का? हा तुझ्या भावाला नेतो रोज कुठं तर फिरायला, मुलगी दाखवायला. हा असं असतं. आता अजिबात तुझ्या भावाला मुलगी बघत नाही मी. तुमचं सगळं पांढरं झालंय की आता. माझं होऊ दे. तुझ्या भावाला नेतो मीच लग्न करून येतो. मग बस बोलत तू घरात गेल का? घरात गेल म्हणजे परत ना मला सांगायचं नाही माझ्या भावाला मुलगी बघा म्हणून. म्हणजे माझ्या भावाला मुलगी बघा म्हणल्याबद्दल एवढं रान हाणलं की तुम्ही. मग हा उठलंय सुटलं एवढ्या वर्ष घरी बसवून ठेवलंय ना, आता मुली बघा मुली